महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 31च्या रात्री दारू पिऊन गाडी चालवल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल। पोलीस निरीक्षक संदीप बागुल। येणाऱ्या नवीन वर्षाच्या आनंदामध्ये विरजण पडणार नाही या दृष्टीने आज उद्या आणि 31च्या रात्री जे मोटारसायकलस्वार दारू पिऊन गाडी चालवताना दिसल्यास, एकाच गाडीवर 3 सीट घेतलेले दिसल्यास, त्याचबरोबर कमी वय असलेल्या मुलांनी गाडी चालवताना दिसून आल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल। यासाठी तरुणींनी कायद्याचे उल्लंघन करू नये असे जाहीर आवाहन पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी पेणसह रायगडच्या नागरिकांना केले आहे। आगामी येऊ घातलेल्या नवीन वर्षानिमित्त ठिकठिकाणी पार्टीचे आयोजन केले जाणार आहे। हॉटेल्स, फार्म हाऊस आदी सर्वच ठिकाणी धाड सत्र टाकून चेक केले जाणार असून पेण पोलीस, रायगड पोलीस सतर्क असून चौकाचौकात नाकाबंदी केली आहे। आपली सुरक्षितता हेच आमचे ध्येय असून मादक पदार्थाची कोणीही सेवन करणार नाही, दारू पिऊन गाडी चालवणार नाही याची योग्य ती दक्षता घ्यावी आणि नागरिकांनी सतर्क राहावे असे आवाहन पेण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांनी केले आहे। महाराष्ट्र सुपरफास्टसाठी धनाजी घरतसह तृप्ती भोईर, पेण। इन्स्पेक्टर संदीप बागुल, पेण पोलीस स्टेशन। या बाईटवर आपल्याला नवीन वर्षाच्या काही सूचना द्यायच्या आहेत। नवीन वर्षामध्ये आपण काही प्लॅन्स केले असणार आहे नवीन वर्ष स्वागताचे। निश्चितच आपलं नवीन वर्षाचं स्वागत जल्लोषात झाले पाहिजे। आपल्या सुरक्षेसाठी पेण पोलीस, रायगड पोलीस सतर्क आहेत। आपली सुरक्षा हेच आमचे उद्दिष्ट आहे। परंतु नवीन वर्षाच्या स्वागताच्या वेळेस आपण जे काही प्लॅन्स केले असणार त्याला कुठेही काही गालबोट लागणार नाही, आपल्या आनंदावरती कुठेही काही विरजण पडणार नाही याची दक्षता घेणे देखील गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही काही सूचना देत आहोत, त्याचं काटेकोरपणे अंमलबजावणी करणं आपलं कर्तव्य, आपली जबाबदारी आहे। त्यासाठी मी तरुण मुलामुलींना सर्वांनाच काही सूचना देऊ इच्छितो। पुढील 2 दिवसांमध्ये मोस्टली 31 डिसेंबरच्या आदल्या दिवशी रात्रीला, नवीन वर्ष स्वागताच्या दिवशी आणि उद्या आणि परवा या दिवसांमध्ये तरुणांनी जे मोटरसायकल चालवतात कुठल्याही परिस्थितीमध्ये दारू पिऊन गाडी चालवणार नाही। दुसरी गोष्ट ड्रंक अँड ड्राइव्ह, दारू पिऊन, आणि दुसरी गोष्ट रॅश ड्रायव्हिंग आढळल्यास आपल्यावरती कारवाई करण्यात येईल। त्यानंतर ट्रिपल सीट, चौथा म्हणजे अंडर एज। ह्या गोष्टी अंडर एज मध्ये मी मोस्टली पालकांना विनंती करू इच्छितो की आपल्या पाल्यांना गाडी देताना त्याचं वय, त्याच्याकडे लायसन आहे किंवा नाही याची काळजी घेऊनच त्याला बाईक देणं गरजेचं आहे। तरुणींनी या गोष्टींवरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे। त्याचबरोबर आपण नवीन वर्षामध्ये काही ठिकाणी काही पार्टीचं आयोजन वगैरे असं केलं असणार, प्रत्येक हॉटेल्स, प्रत्येक फार्म हाऊस चेक केले जाणार आहेत। त्यासाठी आम्ही पेण पोलीस स्टेशन मार्फत 10 अधिकारी, 100 अंमलदार कार्यान्वित करण्यात आलेले। आम्ही प्रत्येक चौकामध्ये नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे। आपली सुरक्षितता हेच आमचं उद्दिष्ट आहे। त्यासाठी आपल्याकडून सहकार्याची अपेक्षा आहे। कोणीही वरील दिलेल्या सूचनांप्रमाणे रॅश ड्रायव्हिंग, ट्रिपल सीट, ड्रंक अँड ड्राईव्ह, त्यानंतर अंडर एज या अशा पद्धतीने गाडी चालवणार नाही, याचं काटेकोरपणे पालन करायचं आहे। आणि कुठल्याही पद्धतीने फार्म हाऊस म्हणा किंवा हॉटेल्सवरती म्हणा मादक पदार्थांचं सेवन करणार नाही आणि दारूचं व्यसन करणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे। पेण पोलीस स्टेशन मार्फत, रायगड पोलिसांमार्फत आपणास नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।